नमस्कार. लातूर सायन्स अकॅडमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मी करिअर मार्गदर्शक मनोज वाबळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. यश तुमच्या हातात नावाचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये शिव खेरा नावाचे लेखक आहेत. ते असं लिहितात, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. याच पद्धतीनं लातूर सायन्स अकॅडमी विद्यार्थ्यांसाठी खूप वेगळ्या पद्धतीनं काम करते. म्हणूनच आजच्या या पॉडकास्टमध्ये ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांची मी सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देतो. त्यांचं नाव आहे प्रज्ञा मॅडम. त्या फिजिक्सच्या फॅकल्टी आहेत. MSc फिजिक्स झालेला आहे. सेट क्वालिफाईड आहेत आणि गेली 6 वर्षाहून अधिक काळ त्यांचा एक्सपिरियन्स आहे फिजिक्स या विषयाचा. त्याचबरोबर MBBS BMS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्याचबरोबर अभियांत्रिकीसाठी सुद्धा मॅडमच्या अनेक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्यतेने झाले. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा चालवत आमच्या लातूर सायन्स अकॅडमीच्या आधुनिक सावित्री ज्यांना म्हटलं जातं अशा प्रज्ञा मॅडम यांचं मी आजच्या या कार्यक्रमामध्ये मॅडम मी मनपूर्वक असं स्वागत करतो. धन्यवाद सर. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की फिजिक्स हा विषय म्हणलं की खूप अवघड विषय वाटतो आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या विषयाची भीती आहे. परंतु गेली 6 वर्षाहून अधिक काळ तुम्ही फिजिक्स शिकवताय. तुमचे टीचिंग जो अप्रोच आहे तो खूप सिंपल आहे. मुलांना तो अवघड विषय सुद्धा खूप सोपा वाटतो. या पाठीमागचं कारण नेमकं काय मॅडम? सर, जेव्हा मी अकॅडमीमध्ये शिकवायला चालू केलं, मी सगळ्यात आधी तर 10वी नंतर 11वीत येताना आपल्याकडे जी मुले येतात त्यांचा ब्रिज कोर्स आपण कंडक्ट करतो. नक्की. त्या ब्रिज कोर्समध्ये काय होतं की फिजिक्स विषयासाठी लागणारं जे काही बेसिक आहे ते बेसिक आपण तिथे क्लिअर करतो. फिजिक्स विषयासाठी लागणारं बेसिक म्हणजे नक्की काय, तर फिजिक्स विषय सॉल्व करताना अगोदर मॅथमॅटिक्सच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला क्लिअर कराव्या लागतात. मग त्या मॅथमॅटिक्समधल्या आपल्या इंटिग्रल कॅल्क्युलस असेल, ट्रिगोनॉमेट्री असेल, त्याच्यानंतर स्केलर व्हेक्टर आहे, हे जे चॅप्टर मॅथ्समधून येतात ते फिजिक्ससाठी अतिशय गरजेचे आहेत. म्हणजे फिजिक्सला ते खूप सोपं करतात. मग सगळ्यात अगोदर तर आपण हे बेसिक त्यांचं क्लिअर करून घेतो. हे बेसिक क्लिअर केल्यानंतर मुलांना म्हणजे फिजिक्स विषयात काही जास्त डाऊट शिल्लक राहत नाही. तर पहा की प्रज्ञा मॅडम आपल्याशी संवाद साधतायत. मॅडम, पुढचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यांना मेडिकल सेक्टरमध्ये करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी नीट नावाची परीक्षा आहे. इंजिनिअरिंगसाठी MST CET आणि JEE नावाची परीक्षा आहे. या सर्व परीक्षांसाठी फिजिक्स हा विषय खूप महत्त्वाचा आहे. मग त्याआधी विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे सर. आपण जेव्हा आपला 10वीचा सिलेबस बघतो, SSC बोर्डचा सिलेबस, तर त्या SSC बोर्डच्या सिलेबसमध्ये सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2 आहे. तर सायन्स पार्ट 1मध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्स येतो. ज्या फिजिक्सच्या अंडर त्यांनी काही टॉपिक घेतलेले आहेत, ग्रॅव्हिटेशन आहे, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे, लेन्सेस आहेत. तर ह्या टॉपिकमध्ये मुलांना एवढं फिजिक्सची इंट्रोडक्शन होत नाही. मग सगळ्यात अगोदर माझं काम काय असतं की जेव्हा मुलं 10वी नंतर 11वीत आपल्याकडे येतात तर त्यांना सिलेबस इंट्रोड्यूस करणं गरजेचं असतं. मग मी त्यांना काय करते, आपल्या NCERTच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग आपल्या ज्या फिजिक्सच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत त्याची इंट्रोडक्शन अगोदर देते. म्हणजे आपला फिजिक्स जर तुम्ही बघितलं तर तो मेकॅनिक्स सेक्शनमध्ये डिवाइड झाला आहे. त्याच्यानंतर ऑप्टिक्स असेल, हिट सेक्शन आहे, त्याच्यानंतर मॉडर्न फिजिक्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आहे. तर सिलेबसची इंट्रोडक्शन दिल्यानंतर फिजिक्सचं मुलांना थोडंफार नॉलेज यायला लागतं की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. तसंच मला असं वाटतं की आपण स्मार्ट वर्कने म्हणजे सगळ्यात वेटेज कोणत्या सेक्शनला जास्त आहे त्या वेटेजचं इम्पॉर्टन्स मुलांना अगोदर लिहून दिला पाहिजे. तर ह्या पद्धतीने आपण करू शकतो. नक्की मॅडम. म्हणजे पहा की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सिलेबसचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. नीट, JEE आणि MST CET या परीक्षांसाठी जो सिलेबस आहे त्याबाबतचं तुम्ही सांगून एक विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम प्रज्ञा मॅडम त्या ठिकाणी करतात. तुम्ही लातूर सायन्स अकॅडमीच्या सोशल मीडियावरून हा व्हिडिओ ज्या ठिकाणी पाहतायत, खाली जे स्क्रीनवरती नंबर पाहायला मिळत आहेत त्यावरती नक्की कॉल करा. आपली 10वीची परीक्षा झाल्यानंतर बरोबर 23 मार्चला ब्रिज कोर्स सुरू होतोय आणि त्या ब्रिज कोर्ससाठी आपण नक्की आपला प्रवेश निश्चित करू शकता. मॅडम, पुढचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की लातूर सायन्स अकॅडमीमध्ये फिजिक्स शिकवताना थेरॉटिकलपेक्षा तुम्ही कन्सेप्ट मुलांचे खूप क्लिअर करता. तुमची स्टाईल वेगळी नेमकी काय, टीचिंग स्टाईल? सर, कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं का असतं, कारण जर तुम्ही नीटचा फायनलची एक्झाम तुम्ही बघितली तर आपल्याकडे 3 तास वेळ असतो. तर मुलांनी बायोलॉजी 45 मिनिटात सोडवणं अपेक्षित आहे आणि फिजिक्सला साधारण मुलांनी 1.25 तास दिला पाहिजे. तर 1.25 तास जेव्हा तुम्ही फिजिक्सला देता तुम्हाला एका क्वेश्चनला 1.5 मिनिट एवढा टाइम मिळतो. मग 1.5 मिनिटात तुम्हाला तो क्वेश्चन रीड करून त्याला सोडवायचा आहे, तो सॉल्व्ह करायचा आहे.
आणि सॉल्व करताना काय होणार आहे की वेगवेगळ्या चॅप्टरमधून वेगवेगळा क्वेश्चन आलेला असणार आहे. मग तो क्वेश्चनची समरी मुलांना डोळ्यासमोर उभं राहिली पाहिजे. जेव्हा ते क्वेश्चन रीड करत असतील त्यांना ती समरी डोळ्यापुढे उभं राहिली पाहिजे. मग माझा अप्रोच काय असतो, जेव्हा मी लेक्चर घेत असते, मी आज झालेलं फिजिक्सचं डेरिवेशन असेल, एखादी डेफिनेशन असेल, एखादा थेरॉटिकल पॉईंट असेल, तो मुलांना घरी जाऊन 10 वेळा लिहून आणायला सांगते. जेवढं आपण लिहून प्रॅक्टिस करतो, जेवढी आपण चॅप्टरची समरी लिहितो. आता माझ्या अकॉर्डिंग जेव्हा एखाद्या मुलाला पूर्ण टॉपिकची समरी न बघता लिहिता येईल तरच तो त्या चॅप्टरचे न्यूमरिकल व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. नक्की. म्हणजे पहा की रायटिंग स्किल सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रज्ञा मॅडम फिजिक्स शिकवतायत. गेली 6 वर्ष झालं मॅडम या ठिकाणी फिजिक्स शिकवतायत आणि खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट मॅडमनी या ठिकाणी फिजिक्स या विषयाचा दिलेला आहे आणि इतरही रिझल्ट खूप छान आहे. मॅडम, नीटची तयारी करणारे विद्यार्थी असू द्या किंवा जेईची तयारी करणारे विद्यार्थी असू द्या, त्यांच्यासाठी तुम्ही एक स्टडी स्ट्रॅटर्जी आहे ती खूप छान देता. म्हणजे पूजा कारंडे नावाची आपली विद्यार्थिनी असू द्या, साक्षी रक्ते सारखी विद्यार्थिनी असू द्या, की तुमच्या विद्यार्थिनी एम्समधून MBBS करतायत, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS करताय, नेमकी तुम्ही वेगळी स्ट्रॅटर्जी अशी टॉपर्स मुलं असतील किंवा इतर मुलं असतील काय देता त्यांना? सर, सगळ्यात अगोदर तर म्हणजे फिजिक्सचा कन्सेप्ट वाईज 2 वर्षात स्टडी करणं मुलांसाठी थोडंसं डिफिकल्ट जातं. नक्की. तर काही गोष्टींमध्ये आपण ट्रिक्सचा पण यूज केला पाहिजे. म्हणजे जर जेईची मुलं असतील तर जेईच्या मुलांचं मॅथमॅटिक्स खूप चांगलं असतं. नक्की. मग जेईच्या मुलांसाठी ट्रिक्स मॅथमॅटिक्सचं म्हणजे जे मॅथमॅटिक्स त्यांना माहिती आहे, जे मॅथमॅटिक्सचे चॅप्टर ते डेली 11-12 मध्ये स्टडी करतात, तर त्याच्या ओरिएंटेशनने जे काही फिजिक्ससाठी लागत आहे तर त्यांच्यासाठी मी वेगळ्या ट्रिक्स डिझाईन केलेल्या आहेत. आणि नीटच्या मुलांना एवढं मॅथ्स माहिती नसतं कारण त्या 11वी-12वीत 2 वर्ष स्टडी करत नाहीत मॅथ्सचा. जेवढं काही बेसिक लागतं आपण मॅथ्सचं तेवढं त्यांना शिकवलेलं असतं, पण एक्स्ट्राचं जे काही मॅथमॅटिक्स लागते ते फिजिक्सला कसं अप्लाय करायचं हे त्यांना माहिती नाही आहे. म्हणजे जेईच्या विद्यार्थ्यांसाठी काही नवीन ट्रिक्स मी इंट्रोड्यूस केल्यात आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी काही ट्रिक्स म्हणजे एकच प्रॉब्लेम तुम्ही 4 ते 5 वेगवेगळ्या सोल्युशनने कसं सॉल्व्ह करू शकता हे मी त्यांना तिथे शिकवते. शिवखेरा ज्या पद्धतीने म्हणतात की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, त्याच पद्धतीनं मॅडमनं सांगितल्या पद्धतीनं नीटचे विद्यार्थी असू द्या, जेईचे विद्यार्थी असू द्या, एक वेगळ्या प्रकारचं सोल्युशन मॅडम त्यांना त्या ठिकाणी देत असतात. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं आहे की फिजिक्स म्हटलं की प्रॉब्लेम्स आले, न्यूमेरिकल प्रॉब्लेम आले, मग ते जेईच्या परीक्षेमध्ये असू द्या किंवा नीटच्या परीक्षेमध्ये असू द्या, आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये असू द्या, न्यूमेरिकल सोडवताना विद्यार्थ्यांच्या अनेक चुका होतात आणि ते टाळण्यासाठी तुम्ही अशा नेमक्या वेगळ्या टिप्स काय देता? सर, सगळ्यात मोठी चूक तर होते की काही विद्यार्थ्यांना युनिट कन्व्हर्जन जमत नाही. काही विद्यार्थी कॅल्क्युलेशनमध्ये खूप वीक असतात. म्हणजे काहींना पॉईंटचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, डिव्हिजन कसे करायचे, स्क्वेअर रूट कसे फाइंड आउट करायचे हे माहिती नसतं. स्क्वेअर किंवा लॉग वगैरे कसं चेक करायचं हे माहिती नसतं. तर कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तर मी त्यांना कॅल्क्युलेशन शिकवते. म्हणजे स्क्वेअर रूट फाइंड आउट करणं, क्यूब फाइंड आउट करणं, क्यूब रूट फाइंड आउट करणं हे त्यांना 10th पर्यंत गेलेलं आहे. पण आपण तेच वेगळ्या प्रकारे कसं करू शकतो, म्हणजे त्याच्या ट्रिक्स काय आहेत हे सगळं मी ब्रिज कोर्समध्येच त्यांचं कंप्लीट करते. म्हणजे तिथून आपण फिजिक्स शिकवायला सुरुवात करतो. नक्कीच. म्हणजे पहा की बेसिक तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे आणि ब्रिज कोर्स मॅडमने आता सांगितल्या पद्धतीनं तो खूप महत्त्वाचा आहे. 23 तारखेला आपला ब्रिज कोर्स सुरू होतोय. 23 मार्च 2026 रोजी बारामती या ठिकाणी होतोय, टेंभुर्णी या ठिकाणी होतोय आणि त्याच पद्धतीनं नातेपुते या ठिकाणी सुद्धा आपल्या लातूर सायन्स अकॅडमीचा सुरू होतोय. जे विद्यार्थी हा यूट्यूब चॅनल पाहतायत त्यांना मी विनंती आहे की खाली जे नंबर दिसत आहेत त्यावरती तुम्ही नक्की कॉल करू शकता. मॅडम, पुढचा प्रश्न असा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की बरेच विद्यार्थी आपल्याकडे 12वीला त्या ठिकाणी ऍडमिशन घेतात. आता 11वीच्या परीक्षेचा होत आहेत, तर 12वीला आल्यानंतर विद्यार्थ्याला 11वीमध्ये जो राहिलेला विषय जो आहे तो रिकवर करता येतो का, किंवा तो जो काही त्याचे बेसिक कन्सेप्ट राहिलेले आहेत फिजिक्सच्या 11वीतले तर 12वीमध्ये आपण ते पूर्ण करून घेतो का पूर्ण? हो सर, नक्कीच आपण रिकवर करतो. जरी विद्यार्थी आपल्याकडे 12वीला आलेला असला तरी 11वीचे त्याचे जे काही टॉपिक वीक आहेत किंवा 11वीचा काही पोर्शन त्यांना शिकूनही झालेला नसतो. आपण अगोदर अप्रोच काय ठेवतो की मुलं फेब्रुवारी मार्चमध्ये बोर्डची एक्झाम देणार असतात. मग आपण अगोदर त्यांचा बोर्डचा सिलेबस कव्हर करतो आणि त्याचबरोबर पॅरलल आपण त्यांच्या दिवसाला 2 लेक्चर लावतो. म्हणजे जो काही त्यांचा 11वीचा सिलेबस राहिलेला आहे रेग्युलर मुलांसोबत ते
त्यांचा 12वीचा सिलेबस कंप्लीट करतात आणि मग नंतर एक्स्ट्रा लेक्चर आपण कंडक्ट करून त्यांचा जो काही 11वीचा सिलेबस राहिला तो आपण कंप्लीट करत असतो. त्याच्यामुळे जरी विद्यार्थी 12वीत आला तरी त्याच्या मनात काही न्यूनगंड राहत नाही की आपला सिलेबस राहिलाय किंवा आपण बाकीच्या विद्यार्थ्यांच्या कंपॅरेटिव्ह वीक आहोत. खूप सारे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी 12वीत येऊन सुद्धा खूप छान स्कोर केलेला आहे. नक्की. म्हणजे पहा की मॅडमनं सांगितल्या पद्धतीनं जे विद्यार्थी आपल्याकडं 12वीला प्रवेश घेतात त्यांनी सुद्धा काळजी करण्याची काही गरज नाही. त्यांचं 11वीचे सुद्धा बेसिक जे कन्सेप्ट राहिलेले आहेत ते आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या सगळ्याच विषयाचे आपण क्लिअर करून घेतो. मॅडम, पुढचा प्रश्न आहे की रेग्युलर टेस्ट असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी ॲनालिसिस असेल, डाऊट सेशन असतील, या सगळ्यांचा प्रभाव जो आहे तो लातूर सायन्स अकॅडमीमध्ये पाहायला मिळतो. महाराष्ट्रातला सगळ्यात यशस्वी पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न जो आहे तो आपण राबवतो. हा एक वेगळं विद्यार्थ्यांच्या डेली रुटीनमध्ये आपण नेमकं काय काय करता मुलांसाठी? सर, आपण सॅटर्डेपर्यंत तर त्यांचे लेक्चर कंडक्ट करत असतोच, पण दर रविवारी आपण त्यांची टेस्ट घेतो. म्हणजे जो काही सिलेबस आपला कंप्लीट झाला एका वीकमध्ये त्याची टेस्ट आपण रविवारी घेतो. रविवारी टेस्ट झाल्यानंतर सोमवारी आपण त्याचं ॲनालिसिस करतो की मुलांनी काय चुका केल्यात एक्झाममध्ये. त्यांचे डाऊट आपण सोमवारच्या लेक्चरमध्ये क्लिअर करत असतो. जेव्हा पूर्ण सिलेबस कंप्लीट होईल तेव्हा आपण त्यांच्या फुल लेंथ चालू करतो. फुल लेंथ मध्ये सुद्धा आपला पॅटर्न काय असतो, आपण 9 ते 12 मध्ये एक्झाम घेतो. 12 नंतर आपण त्यांचं पेपर चेकिंग घेतो आणि नंतर दुपारच्या वेळेनंतर आपण त्यांचे पूर्ण डाऊट क्लिअर करून घेतो. म्हणजे एका दिवसातच पूर्ण त्यांचं पेपरचं ॲनालिसिस होतं. मी दिवसभर तिथे मुलांच्या जवळ थांबलेले असते. त्यांचं डाऊट, त्यांचं पेपर कंडक्ट करणं. ह्या अगोदर म्हणजे पूजा करंडेने जसं तिच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं, तिच्या बॅचच्या वेळेस आम्ही हा उपक्रम राबवला होता. खूप साऱ्या टेस्ट सिरीज बाहेरून मागवलेल्या अकॅडमीच्या टेस्ट सिरीज होत्या. हे सॉल्व्ह केल्यानंतर त्यांचा फायनल एक्झामसाठी खूप जास्त कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि त्यांना खूप जास्त मदत झाली ह्याची. नक्की. म्हणजे सराव हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो आपल्या लातूर सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून राबवला जातो. मॅडम, पुढचा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला आपण सेट नावाची परीक्षा आहे ती पण क्वालिफाय झालेला आहात. तुमचे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला बसलेले आहेत. साक्षी रट्टे नावाची जी विद्यार्थिनी एम्समध्ये बसलेले आहेत. कसं वाटतं की एखाद्या विद्यार्थ्यांचा निकाल तुम्हाला कळतो की तुम्ही फिजिक्स शिकवताय लातूर सायन्स अकॅडमीमध्ये, टीचर म्हणून त्या ठिकाणी फॅकल्टी म्हणून खूप छान पद्धतीने तुम्ही काम करताय आणि एखाद्या विद्यार्थ्याचा रिझल्ट ऐकल्यानंतर काय प्रतिक्रिया वाटते? एखादा किस्सा एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीचा तुम्ही ऐकलेला? म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला माझ्या करिअरमध्ये खूप काही वेगळं करायचं होतं, पण प्रॉपर गायडन्स न मिळाल्यामुळं, म्हणजे टीचिंग हे माझं खरं तर प्रोफेशन नव्हतं. मला सायंटिस्ट असिस्टंट व्हायचं होतं. टीचिंगमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की जे आपण करिअर करताना आपल्याला जो काही प्रॉपर गायडन्स मिळाला नाही. आता मोस्टली जर आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा तुम्ही जर बॅकग्राऊंड बघितला तर खेडेगावातले विद्यार्थी जास्त आहेत. म्हणजे पॅरेंट्स एवढे एज्युकेटेड नाही आहेत की त्यांना करिअरच्या संदर्भात किती ऑप्शन्स आहेत हे माहिती नसतं. तर जे विद्यार्थी आपल्याकडे नीटला येतात किंवा JEE-साठी येतात, माझा सगळ्यात पहिल्यांदा अप्रोच असतो की ते ज्या कारणासाठी आपल्याकडे आलेले आहेत आपण त्यांना फुल सॅटिस्फाय केलं पाहिजे. त्याच दृष्टीने माझा प्रत्येक वेळी अप्रोच असतो. मी त्यांना खूप चांगल्या प्रकारे गायडन्स करते. त्याच्यानंतर लेक्चर जरी असतील तरी प्रत्येक विद्यार्थ्याने रोज दिलेला होमवर्क केलेला आहे की नाही, रोज दिलेले क्वेश्चन्स DPP सॉल्व्ह केलेले आहे की नाही हे मी रोजच्या रोज चेक करत असते. नाही केला तर त्यांना काही वेळा मी पनिशमेंट सुद्धा करते. म्हणजे ह्या प्रकारे जर त्यांना प्रॉपर गायडन्स मिळाला तर त्यांना हवं असलेलं करिअर किंवा हवं असलेलं कॉलेज ते अचीव्ह करू शकतात. नीट, JEE आणि MST CETची जे विद्यार्थी तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या पालकांसाठी नेमकं तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्समधून नेमकं काय सांगाल? 11वी 12वीत आपलं करिअर डिसाईड करणं त्याच्या अगोदर मी पॅरेंट्सला म्हणेल की त्यांना ज्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या ब्रांचमध्ये त्यांना आवड आहे त्यांना ते करू द्या. म्हणजे काही पॅरेंट्स खूप जास्त जबरदस्ती करतात की नीट केलं पाहिजे, JEE केलं पाहिजे. आता माझ्याकडे 11वीला एक विद्यार्थिनी आहे तर ती सध्या नीट करतीये. म्हणजे तिचा PCB ग्रुप आहे, पण तिचे पॅरेंट्स तिला मॅथ्समध्ये इंटरेस्ट नसून सुद्धा तिला फोर्स करतायत की तू मॅथमॅटिक्स ठेव. तर म्हणजे प्रत्येक वेळी जर मॅथ्समध्येच करिअर आहे किंवा आपल्याकडे सेकंड चॉईस असला पाहिजे काही, तर जर नीटला चांगला स्कोर नाही झाला, गव्हर्नमेंट कॉलेज नाही बसलं तर आपल्याकडे सेकंड चॉईस असायला हवा. जेव्हा आपण सेकंड चॉईस आपल्या करिअरमध्ये इंट्रोड्यूस करतो, आपल्या फर्स्ट प्रायोरिटीचा फोकस जो आहे तो चेंज होऊ शकतो. म्हणजे जेवढा आपण फर्स्ट प्रायोरिटीला न्याय दिला पाहिजे तेवढा आपण देऊ शकत नाही. तर पॅरेंट्सला माझी एवढीच रिक्वेस्ट असेल की मुलांना जे इंटरेस्ट आहे ते करू द्या, त्यांना फोर्स करू नका. म्हणजे सेकंड चॉईस हा त्यांच्या आयुष्यात नसला पाहिजे, एवढंच माझं पॅरेंट्सला सांगा.
नक्की पहा की मॅडमने सांगितलेलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांची आवड पाहून त्याचं करिअर निवडलं पाहिजे. मॅडमने खूप चांगल्या प्रकारचे आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधलेला आहे. मॅडम त्या ठिकाणी खूप छान प्रकारचं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. या पॉडकास्टच्या माध्यमातून एक लातूर पॅटर्न जो आहे तो तुम्ही लातूर सायन्स अकॅडमीमध्ये शिकवताय, तो विद्यार्थ्यांपर्यंत मांडला. तुम्ही नीट जेई असेल या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना फिजिक्सबद्दलचं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. आजच्या या पॉडकास्टच्या निमित्तानं मी तुमचं मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण जो वेळ दिला त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. स्क्रीनवरती जे नंबर पाहायला मिळत आहे त्या नंबरवरती नक्की कॉल करा. लातूर सायन्स अकॅडमी बारामती आणि SPCT एक्सिड ज्युनियर कॉलेज हे आपलं TC कॉलेजच्या समोर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्हाला पाहिलं असेल तर जेईची तयारी करू शकता, नीटची तयारी करू शकता, त्याचबरोबर MST CETची तयारी करू शकता. 23 मार्चपासून आपला ब्रिज कोर्स सुरू होतोय. 1 महिना तुम्ही या ब्रिज कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता, कन्सेप्ट पाहू शकता आणि नंतरच आपला प्रवेश तुम्ही निश्चित करू शकता. तर आजच्या या पॉडकास्टच्या निमित्तानं मॅडमने वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.